एक नंबर व्यक्तिमत्व असलेल्या मित्राकडे चाललेलो आपण. फुल पॉझिटिव्ह एनर्जी येते नाही का त्याला भेटून. सोन्यासारखं शर्ट आणि सोन्यासारखं कार्ट या दोघांपेक्षा काळ्या जवळ काय. अरे शर्ट एक दिन मर जाएगा कुत्ते की मौत. आईच्या गावात बाईकवर एक नंबर मजा येते भाई. काहीच विषय नाही. बाईक म्हणजे एकदम आपलं पहिलं प्रेम आहे. पुरा रस्ता मोकळा आहे आणि आपण आज एकटा बादशाह आहे ना भाऊ. इथं वाघ आहे वाघ. पाडून टाकू. तेव्हा गणपती कसा बसवला बघा. ते मागे गुरुद्वारा तुम्ही बघू शकता. एक नंबर दिसतोय. असा गुरुद्वारा मी पहिल्यांदा पाहिलाय. मस्त वाटलं. काही विषय नाही. सो गाईज, नुकताच हिवसाळा संपून हिवाळा चालू झालेला आहे. तर या कडाक्याच्या थंडीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या थंडीमध्ये आपण चाललोय बाईक राईड करायला. तर बाईक राईड करायला आपण जाणार आहे नांदगावला. तर ते कशासाठी चाललोय, का चाललोय ते तुम्हाला आज किंवा उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल. राईड करत असताना आपल्याला रस्त्यामध्ये 2 ठिकाणी थांबायचंय. आता ते तुम्हाला हायलाइट मध्ये कळायलाच असेल, पण काय हरकत नाही, बघा ब्लॉग, मजा येईल. आता नांदगावला निघायचंय थोड्याच वेळात. आम्ही सकाळीच निघणार होतो पण मोकार थंडी होती. आणखी एक कारण होतं की माझी बॅकपॅक काही झालेली नव्हती आणि आता वाजलेत 11. ब्लॉग करता करता उशीर होतोच. आता मी करणार बॅकपॅक. मोकार पसारा करून ठेवलेला आहे. चला तुम्हाला दाखवतो. नवीन आणलेला रुमाल, हे नवीन आणलेलं स्वेटर, तर त्या मटेरियल जे आपल्याला घेऊन जायचं आहे. ही इथं बॅग आणि आहे कपडे. सो गाईज, फायनली आता आपली बॅग पण रेडी झालेली आहे. 11 वाजून 11 मिनिटं आलेले मित्रांनो. 11 म्हणजे एंजल नंबर, म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. काही विषय नाही. मम्मी निघू का मग? हा, जाय सावकाश सावकाश गाडी चालव. पोचल्यावर फोन कर. देवाच्या पाया पडून घे जाताना. बाबांच्या. ओके. बाबांचा आशीर्वाद घे. ओके. हॅलो, नमस्ते, ओम नमः शिवाय. दिस इज सन्या हेअर अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर मित्रांनो, देवाचं नाव घेऊन आपण आपल्या राईडला सुरुवात करतोय. परत एकदा घेऊ जय भोलेनाथ, जय कालभैरव. तर आता आपण चाललोय नांदगावला. म्हणजे नांदगावला निघालोय. रस्त्यामध्ये आपल्याला 2-3 ठिकाणी थांबायचं आहे, व्लॉग करायचा आहे. ठीक आहे, चलता. इसकी माँ का एक दिन मर जाएगा कुत्ते की मौत, जग में सब कहेंगे. आता आपल्याला जायचं आपल्या मित्राकडे. एक नंबर व्यक्तिमत्व असलेल्या मित्राकडे चाललेलो आहे आपण. फुल पॉझिटिव्ह एनर्जी येते नाही का त्याला भेटून. तर त्याच्याकडे जाऊ. हे पार्सल पण द्यायचं होतं. तर त्याला फोन केला, म्हटलं मी येतोय, थोडा एनर्जीवाला वाईब दे, म्हणजे पॉझिटिव्ह होऊ आणि मग पुढच्या जर्नीला आणखीन मजा येईल नाही का. ओम जनार्दनाय नमः. सो गाईज, फायनली आपण आता त्याच्या शॉपजवळ पोचलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, बघू शकता आपला मित्र ओमकार. तुम्ही याला एका ब्लॉगमध्ये पाहिला असेल, आहे का नाही, पुण्याच्या ब्लॉगमध्ये होता. तर हे आपल्या मित्राचं शॉप आहे आणि पार्सल आपल्याला त्याला द्यायचं आहे. काही विषय नाही, तर त्याला जाऊन भेटू. रोशन भाऊ. तर मित्रांनो, पाहू शकता हे भाऊनी शॉप टाकलेलं आहे कपड्यांचं. शिव शांती. शिव म्हणजे बाबा, शांती म्हणजे आजी. हे दोघं पण एकत्र करून आपण नाव टाकलंय शिव शांती. माणूस पाहून घ्या किती मॉडेल आहे. एकदम खतरनाक विषय आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कलेक्शन पण भेटणार आहे इथं. एक नंबर सर्व कलेक्शन. तर या कधी पण भेटा. म्हणजे तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, कपडे ठीक आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची असेल तर 100% आहे. 100%. जीवनात चिंता नको, हे आपलं स्लोगन आहे. काही लवकर या, चक्कर मारा. हिरवाडी मध्ये गणपती मंदिरात समोर आपलं शॉप आहे. तर चला निघतो आता मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, फायनली आता आपण निघालो आपल्या जर्नीवर. आपला पहिला स्टॉप असणार आहे वडाळा भुई. म्हणजे एक गाव आहे, रस्त्यामध्ये लागेल ते. तिथं थांबायचं आहे. तिथं आपल्याला एक मित्र आपल्याला जॉईन करेल. त्यानंतर आपण पुढं निघणार आहोत. आईच्या गावात बाईकवर एक नंबर मजा येते भाई. काहीच विषय नाही. बाईक म्हणजे एकदम आपलं पहिलं प्रेम आहे. बाईकवर म्हणजे डिप्रेशन जर घालवायचं असेल ना, बाईक काढा आणि कुठंतरी निघून जा. ते पण आता आवडीचा भाग असतो. आता आपल्याला आवडतं म्हणून आपण तसं करतो. पण एक नंबर मजा येते नाही का बाईकवर. बाईक राईड करण्यामध्ये म्हणजे जे सुख आहे ना, जे आनंद आहे ना, तो फक्त बाईकरच समजू शकतो असं मी म्हणेल या ठिकाणी. आता उन्हातनं जावा का थोडं थंडीतनं जावा. थंडीतनं जर गेलो तर थोडी थंडी वाजेल, पण व्ह्यू मस्त भेटेल. बघा
आता तुम्ही बघू शकता एक नंबर आई शपथ फुल हँडल दिसू राहिलं नाही का. पण ठीक आहे चलो काय हरकत नाही. आता इथून आपल्याला जायचं आहे 80 किलोमीटर लांब. तर वो कैसा है नहीं क्या मित्र हो, बहुत दिवसा के बाद अपन ब्लॉग बनवतोय नहीं क्या आणि आपण जाऊ राहिलो बाइक राइड करने को. तो वही इश्यू है, हर बाइक राइड में एक घर से निकलते वक्त थोड़ा धाक-धुक रहता है नहीं क्या कि वो कैसे रहेगा, मज़ा आएगा कि नहीं. पर एक बार तुम गाड़ी पे बैठे ना तो बस विषय ख़त्म. थोड़ा सर्दी वाला माहौल है मेरे नाक में, तो अगर आवाज़ थोड़ी अलग सुनाई दे तो एडजस्ट कर लेना. बस यही है ज़िंदगी का दस्तूर, एडजस्ट करते रहो थोड़ा सा. ऐसे नहीं कि हर टाइम हर चीज़ में हर गोष्टी में नहीं कि अपन एडजस्ट करके कहने का नहीं कि ऐसा नहीं कुछ विषय, पर कभी कभी नहीं क्या एडजस्ट करके लेने का तो अपना भी मन थोड़ा एंजॉय कर लेता है एडजस्ट करने के बाद. छोटी सी बात ले लो, अगर व्लॉग करना है और अपने को टॉप का व्लॉग करना है, पर टॉप के गैजेट्स नहीं अपने पास, तो जो है उससे अपन वो मूवमेंट नहीं वेस्ट कर सकते नहीं क्या. तो वो मॉल का वो पल का अपन एंजॉय कर सकते हैं. तो एडजस्ट करना कभी कभी अच्छी बात है ना मेरे बबडी. हे श्रीमानची कॉपी मारतो मी. आईच्या गावात श्रीमान भाऊ एक नंबर, पुरा रस्ता मोकळा आहे आणि आपण आज एकटा बादशाह आहे ना भाऊ. इथं वाघ आहे वाघ, पाडून टाकू आईच्या गावात. तर मित्रांनो हे होतं ओझरमध्ये आपण लवकरच ब्लॉग करण्यासाठी येणार आहे. तर तो ब्लॉग असा असणार आहे की हे बघा आता इथं दिसत नाही हे कठाडा वर केल्यामुळं. तर या ठिकाणी खंडेरायाचं मंदिर आहे आणि या खंडेरायाची जत्रा असते हिवाळ्यामध्ये, जी जेजुरी नंतरची सर्वात मोठी जी जत्रा होते महाराष्ट्रातली ती या ठिकाणी होती. तर आपण नक्कीच येऊ या ठिकाणी आणि इथला ब्लॉग करू. सो गाईज फायनली आपण आता या पाट्यावर थांबलेलो आहे, सोगरस पाट्यावर. म्हणजे सोगरस नावाचं गाव आहे, त्या पाट्यावर थांबलेलो आहे कारण की आपला मित्र येतो आहे सटाण्यावरून. आता मी लवकर पोचलो, त्याला यायला थोडा वेळ आहे. ठीक आहे काय हरकत नाही. तो येस्तोवर आपण इथं थोडा वेळ टाईमपास करू, रेस्ट करू, त्यानंतर तो येईल, मग तिथून आपण सोबत जाऊ, काय विषय. तर मित्रांनो फायनली आपला मित्र आलेला आहे. तेव्हा गणपती बाप्पा बघा तोंड लपत लपत आला. काय आणतो, कसं आहे तू? काय नाही, एकदम मजेत. लय दिवसानंतर. नमस्कार. आता आम्ही दोघी जण, मी आणि सनी नांदगाव जाणार सर. तेव्हा गणपती कसा बसवला बघा स्कीम. ठीक आहे चल हे धर, होईल होईल, काही लोड नको. एक मिनटं थांब ना, मला पण जीन्स ॲडजस्ट करावं लागते. स्कीम का चला. हां ओके. गणपती बाप्पा मोरया असं म्हणून परत आपण आपल्या जर्नीला सुरुवात करतोय. काही विषय नाही, आपल्यासोबत आहेत आपले पर्सनल गणपती बाप्पा. आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे गुरु तेग बहादर गुरुद्वारा, जो चांदवडमध्ये आता नवीनच बनलेला आहे. आणि आता आपण तिथं जाऊ, त्यानंतर पुढचं बघू, काही विषय नाही. चलो. जे हल्ल्याने पडून राहिलं ते तीन वेळेस पाडले बरं का मित्रांनो. याने 3 वेळेस बॅग खाली पाडलेली डायरेक्ट अशी. अरे भाई मी एवढं लांब लांब गेलो, पुणे मुंबई, तिथं कधी पडलं नाही. हे 5 किलोमीटरच्या याच्यात 3 वेळा पाडलेले आहे. ठीक आहे, तरी आपण थांबणार नाही. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये काय बोललो, चालत राहायचं. खड्डा आला उतरायचं, आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. खड्डा आला उतरायचं, खड्डा संपला चढायचं, चालत राहायचं. आईच्या गावात चालत राहायचं बस. काय पत्ता रे माउंटन ड्यू डर की मागी, सॉरी तसं नाही, डर के आगे जीत आहे, काही विषय नाही. चलो. सो गाईज आता आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. तुम्ही बघू शकता तेव्हा तो गुरुद्वारा दिसतोय ना लाल कलरमध्ये, झाडाच्या मध्ये दिसतोय तो थोडासा. तर आता आपण तिथं थांबणार आहे. गाईज फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. ते मागे गुरुद्वारा तुम्ही बघू शकता, एक नंबर दिसतोय. म्हणजे लाल कलरमध्ये असा गुरुद्वारा मी पहिल्यांदा पाहिला आहे, जो लाल कलरमध्ये. कसं वाटतं सुम्या? हां तोच विषय, म्हणून आपल्याला इथं थांबायचं होतं. आता आपण मध्ये जाऊ, काही विषय नाही, पण तुम्हाला
हा व्ह्यू दाखवतो. हे बघा